शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. पीक पाहणीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री बावनकुळे यांची सभागृहात मोठी घोषणा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध सदस्यांनी पीक पाहणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याने महसूल मंत्र्यांनी निवेदन सादर करताना सांगितले आहे. पाड्यात मोठा देवी मंदिर वर्धापन निमित्त हरिनाम सप्ताह. येथील मोठा देवी मंदिर येथे मंदिराच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त 16 ते 23 मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि सकल संत चरित्र कथा महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 272 कोटी रुपये थकवले आहेत. प्रादेशिक सहसंचालकांकडून 30 मार्चपर्यंत अंतिम मुदत जाहीर झाली असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे तब्बल 272 कोटी 85,86,000 रुपयांची FRP थकीत राहिल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. PM किसान योजनेचा हप्ता आला, किती शेतकऱ्यांना मिळाला आहे? प्रशासकीय स्तरावर तांत्रिक त्रुटी दूर केल्यामुळे लाभार्थी संख्येत मोठा बदल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता अखेर 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. खाद्यतेल दरवाढीचा तडका. युद्धामुळे भावात 16% झाली वाढ. कंटेनर वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे बाजारभावात चढल्याचे उघड झाले आहे. आखात देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरती दिसू लागला आहे. गॅस सिलेंडर टंचाईसोबतच खाद्यतेल दरातही लक्षणीय वाढ झाली असून सोयाबीन आणि पामतेल, सूर्यफूल तेलाच्या किमतीत 10 ते 16% वाढ नोंदवली गेली आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा हप्ता 15 एप्रिल पूर्वीच एकत्र मिळणार आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता आता एकत्र दिला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह योजनांचा दिलासा, तरी का सुटेना सावकारी पाश. बीड जिल्ह्यात अवैध सावकारी जोरात चालू आहे. शासनाकडून विविध योजना, सवलती आणि वेळोवेळी कर्जमाफीचा दिलासा दिल्यानंतरही हजारो शेतकरी वैध व अवैध सावकाराच्या दारात जात असल्याची वास्तव आहे. 24 तासाच्या आत पार्सल मिळाले नाही तर पैसे परत मिळणार. स्पीड पोस्टची मुंबईसह 6 शहरात प्रीमियम सर्व्हिस सुरू. ठरलेल्या वेळेत स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास पोस्टाकडून ग्राहकांना मनी बँक गॅरंटी पैसे परत मिळणार जाणार अशी घोषणा सरकारकडून केली आहे. शेतकऱ्यांना दिलासाई. पीक पाहणी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ झाली आहे. विमा कर्ज लाभापासून वंचित राहू नये म्हणून निर्णय झाला आहे. रब्बी हंगाम 2025 ते 2026 साठी सुरू असलेल्या पीक पाहणी नोंदणीला प्रक्रियेला राज्य सरकारने मोठा दिलासा देत 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ केली आहे. 20 मार्च पर्यंत राज्यात वादळी पावसासह गारपीट होणार. हवामान विभागाचा अंदाज. सतर्कतेचा इशारा. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागामध्ये 20 मार्च पर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनासह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कांद्याच्या पिकात गांजाची शेती. 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकऱ्याने बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या छाप्यात अंदाजे 74,650 रुपयांची गांजाची झाडे जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढच्या आठवड्यात जमा होणार. 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच येणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 90,74,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. त्यासाठी 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कमवा आणि शिका योजनेत मुलींसाठी दर महिन्याला 2,000 रुपये मिळणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची योजना. 5 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणार फायदा. राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गारपीट, अवकाळीचा पिकांना तडाखा. विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा संकटात आहे. राज्यात मंगळवारी विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने गारपीट झाली. या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इथेनॉल प्रकल्पाचे व्याज अनुदान रखडले. देशातील साखर उद्योगासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इथेनॉल उत्पादक प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या व्याज अनुदानाच्या वितरणात
तब्बल 2 वर्षांचा विलंब झाल्याने साखर कारखान्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून प्रलंबित अनुदान लवकरात लवकर वितरित करावे अशी भूमिका मांडली आहे. छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत कार्यान्वित होणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा प्रकल्पाचे 83% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करून डिसेंबर 2026 हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांसाठी हमीभाव व मुदतवाढीसाठी केंद्राला प्रस्ताव करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी हमीभाव वाढ आणि खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. उत्पन्नाला हमीभाव निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असला तरी राज्य शासन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अधिक भावाची मागणी करत असते. पुढील 5 वर्षात वीज दर टप्प्याटप्प्यात कमी होणार. सौर ऊर्जेचा वाढता वापर. उद्योगांना दिवसा 25% सवलत मिळणार. राज्यातील वीज दरांबाबत मोठा दिलासा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 5 वर्षात वीज दर वाढण्याऐवजी दरवर्षी सरासरी 1.2% कमी होतील अशी ग्वाही विधानसभेत दिली आहे. इंधन संकट. पाईप गॅस योजना गतिमान करण्याचे राज्यांना निर्देश. अमेरिकेसह विविध देशांकडून LPG आयात सुरू. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे उद्भवलेल्या LPG टंचाईचा सामना करण्यासाठी सरकारने राज्यांना पाईप गॅस योजना PNG गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी. 1 लाख रुपयापर्यंतचे प्रोत्साहन द्या. 2 ऐवजी 5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी द्यावी. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपयांचे प्रोत्साहन द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कांदा पिकाला पाण्याचा ताण. शेतकऱ्यांची चिंता वाढली. आंबेगाव तालुक्यातील रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेले कांद्याला सध्या पाण्याचा तीव्र ताण जाणवू लागला आहे. तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये मीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले असून विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणाम शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. ब्लॅक बॉक्स सुरक्षित तर तो मंत्र्यांनी जळाल्याचे का सांगितले. बारामती विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले. ब्लॅक बॉक्स हा कोणत्याही विमान अपघातातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. तो सुरक्षित असतानाही जळाल्याची खोटी माहिती का दिली गेली याचे उत्तर मंत्र्यांनी तातडीने द्यावे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. शेतकरी बांधवांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.